समोरच हनुमानाची सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूलाच आपले राम, लक्ष्मण आणि सीतामाता यांची पण सुंदर मूर्ती इकडे. आता ज्या ठिकाणी पोहोचलोय तिथे बघू शकता हे समोरचे सर्व शिवलिंग आहेत. एकूण 108 शिवलिंग ते ठेवण्यात आलेले आहेत. इथे मन्नत वगैरे जर कुणाला काय आपली इच्छा असेल तर इथे धागा वगैरे बांधून किंवा रुमाल बांधून इथे इच्छा आपली व्यक्त केली जाते. आपण आता अष्टविनायकांचे दर्शन घेतो. तर आतमध्ये बघू शकता ते अष्टविनायकांच्या मूर्त्या आहेत त्या दगडामध्येच स्थापित केल्या बघू शकता. आणि आता आपण इथून पुढे हेच आहे ना. नमस्कार मंडळी, मी अजून एका नवीन ठिकाणी मी आलोय आणि अजून एक नवीन ब्लॉग घेऊन मी तुमच्यासाठी आलोय. तर आज मी आलोय पवईमध्ये जे शिव विश्वधाम इकडे आलोय आणि आज मी नवीन ब्लॉग घेऊन तुमच्याकडे आलोय. तर आता माझ्याबरोबर आमची जी फॅमिली फ्रेंड मंडळी आहे ती आहे. तर एक मिनिट, मी माझ्याबरोबर कोण आले तुम्हाला सांगू का? तर माझ्याबरोबर माझी गर्लफ्रेंड पण आले, बघणार का तुम्हाला? तर बघा ना. तरी आमची आहे सोनी दे, त्यावर अजून एक ती आले आणि इकडे पण एक मंडळी आहे आणि छोटी पण आहे तिच्या बरोबर. तर आम्ही आज बरेच जण पब्लिक आलोय, आम्ही जाणार आहे आणि इकडचं मंदिर कसं आहे ते तुम्हाला मी आज दाखवणार. त्या मंदिरामध्ये काय काय स्पेशल आहे, इकडचं काय स्पेशालिटी आहे इकडे या मंदिरामध्ये खूप खास असं आहे. तर मी आज या व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आपण आतमध्ये लवकरात लवकर एंट्री करायची आणि एंट्री करून मी तुम्हाला दाखवतो इकडे काय काय बघण्यासाठी आहे. खास करून तुम्ही नक्की इथे येऊन व्हिजिट कराल असं मला नक्की इथे आल्यानंतर हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये मी दाखवल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल. नक्की तुम्ही इथे येऊन व्हिजिट करा. तर आपण लवकर आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय स्पेशल आहे इकडे. तर मित्रांनो, 20 ते 25 वर्षापूर्वी उल्हासनगर 3 पवई चौकातील शिवधाम मंदिर एका हिंदू तरुणाने बांधले होते. असे बोलले जाते की त्यांच्या मुलीच्या स्वप्नात भगवान शंकराचे दर्शन झाले होते आणि तिच्या सांगण्याप्रमाणे हे मंदिर बांधले होते आणि ते स्वतः शिवजीचे भक्त आहेत. जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. मी शिव विश्वधाम मंदिराच्या आतमध्ये एंट्री केली आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला माझ्या पाठीमागे महादेवांची भव्य अशी मूर्ती, शिवशंकरांची 21 फूट उंच अशी मूर्ती आहे. जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. हे या साईडला बघा.
मी आता आतमध्ये एंट्री करतोय जिथे मन्नत का धागा तिकडे आता मी एंट्री करतोय तिथे आतमध्ये जातो आता. पूर्णपणे दगडामध्ये केलेले आहे आणि दगडामध्ये सर्व डिझाईन केले, दगडामध्ये सर्व मंदिर बनवण्यात आले आणि त्याच्या आतमध्ये आता मी एंट्री करतोय. हे बघू शकता समोरच शिवखोरी आहे. मी आता ज्या ठिकाणी आलो ते बघू शकता खालती, त्याला शिवखोरी बोलतात. तिथे आता आतमध्ये आलो आणि आता इथून जरा पुढे जातो कारण की आमच्या पब्लिक आता पुढे गेली. समोरच जय बाबा अंबरनाथ यांचं शिवलिंग आतल्या साईडला आहे. हे इथे जय बाबा अंबरनाथची मूर्ती आहे. आणि समोरच आतमधल्या साईडला शिवलिंग स्थापित केलेलं आहे, दगडामध्येच आहे बघू शकता. आणि हे पूर्णपणे मंदिर आता दगडामध्येच बनवण्यात आले. तर आता मी या गुफेतूनच आतमध्ये येतो, त्या गुफेतून मी पुढे जातो. मी आता ज्या ठिकाणी पोहोचलोय तिथे बघू शकता हे समोरचे सर्व शिवलिंग आहेत. एकूण 108 शिवलिंग ते ठेवण्यात आलेले आहेत. आता मी ज्या ठिकाणी आलो ते पाठीमागे बघू शकता शिवलिंग आहे. एकूण 108 शिवलिंग इथे ठेवण्यात आले, तिथे आहेत आम्ही बघू शकता. आणि आमचे एक मेंबर आता पाठीमागे येते कारण की या गुफेमध्ये आल्यानंतर थोडं समजून येतं की कुठच्या सेंटरचा जायचं. आमचे एक मेंबर पाठीमागे राहिले तर तिला आणायला मी आता रिटर्न चालू. सॉरी हे भेटली का? आमचे एक मेंबर पाठी राहिलेली, तिला रिटर्न आणायला आम्ही आलो. हरवलेली ती सापडली. चला या पटापट या, चला पटापट. आणखी व्हिडिओ काढले ती राहून गेला गेली ना, राईट साईडला टर्न मारला तिने. चला चला पुढे पुढे चला. केवढे तरी 108 शिवलिंग इथे आहेत स्थापित केलेले. 108 आहे टोटल 108. आता आपण इथून पुढे चाललोय. पुढे आपली गणेशाची सुंदर अशी मूर्ती ठेवलेली आहे. ते मन्नत वगैरे जर कुणाला काय आपली इच्छा असेल तर इथे धागा वगैरे बांधून किंवा रुमाल बांधून इथे इच्छा आपली व्यक्त केली जाते. समोरच हनुमानाची सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूलाच आपले राम लक्ष्मण आणि सीतामाता
त्यांची पण सुंदर मूर्ती इकडे स्थापित केलेली आहे. आणि हे सर्व आपल्याला दगडामध्ये एका गुफेमध्ये बनवण्यात आले. ही मंडळी आहे समोर. माता ज्वाला देवी यांची पण मूर्ती इथे दगडामध्ये स्थापित केली आहे. पण आता इथून पुढे चाललोय. पुढे बघू शकता इथूनच जाण्यासाठी मार्ग आहे. बघू शकता खूप छोटी अशी जागा आहे जिथून वरती एंट्री करा. आपण आता वरती एंट्री करतो आणि बाहेर जातो मंदिरातील. एक मिनिट. आपण आता अष्टविनायकांचे दर्शन घेतो. तर आतमध्ये बघू शकता ते अष्टविनायकांच्या मूर्त्या आहेत त्या दगडामध्येच स्थापित केल्या बघू शकता. आणि आता आपण इथून पुढे चाललो. समोरच्या साईडला पण अष्टविनायकाची मूर्ती आहे. श्री गिरिराज लेण्याद्री. तिथूनच पाठीमागे आलो की आपल्याला राईट साईडला अजून एक मूर्ती अष्टविनायकाची दिसून येते. ती म्हणजे ही चिंतामणी. इथून पुढे रस्ता आहे. मला माहित नव्हता. मी आता जातो परत आणि इथूनच बघू शकता. इथून लेण्याद्रीच्या मूर्ती आहे त्याच्या लेफ्ट साईडूनच इकडून रस्ता आहे बाहेर जाण्यासाठी. खूप छोटा आहे त्यामुळे समजून नाही. बघू शकता किती छोटा आहे. तो एकदम छोटा आहे. म्हणजे इथून बाहेर जायचं आहे. त्याच्या समोरच आपल्याला आता ओझरचा गणपती इथून आपल्याला बाहेर जायला रस्ता देण्यात आला आहे. खूप छोटी अशी जागा आहे. मी इथून आता बाहेर आतमध्ये एंट्री केली आणि इथून आता बाहेर जातो. बघू शकता रांजणगावचा महागणपती. इथून आता मी चाललो बाहेर. आमची बाहेर सरी पब्लिक वाट बघते माझी. ओके स्टार्ट. अरे मिस चल एक परत टाक वापस एक. अरे वरती झाला पाहिजे वरती. तर सर्वांनी मन्नत आपापली पूर्ण केली. तिकडे कॉइन टाकून अजून कोण राहिले का? कोणाला टाकायचंय परत? मला व्हिडिओ मध्ये नाही घेता आलाय यार. सर्व लेडीजने कॉइन टाकून बघितले. ताईचा कॉइन गेलाय त्याच्यामध्ये. छोटीचा कॉइन खालती पडलेला बॅक साईडला पण गेलाय हातामध्ये. हा अरे कोणी टाकला आता? थांबतो एक थोडं त्या साईडला जाते. त्या साईडला टाकणार आहे ना? हा व्हिडिओ मध्ये घेतो मी पण टाकणार आहे. हा टाका ना बिंदास. हा व्हिडिओ मध्ये घेतोय. युट्यूबला व्हिडिओ. हो नक्की टाका. ओ थोडा मिस चला आपल्या मॅडम टाकतात आता. घ्या देवाचं नाव. अरे ओ यार शिट जाऊन परत आला रिटर्न. ओके चल छोटी. अरे चलो होत आहे. आता मी राहिलो ना फक्त. हो नक्कीच. अरे यार थोडा मिस झाला. कोणाचा गेला? अच्छा मग आता कोणीतरी तिकडे गेलाय का कोणाचा तरी? हा आता मी बाकी आहे ना. मी पण टाकणार ना. तर जबरदस्त इकडे गर्दी झाली. खूप पब्लिक आले बघायला. हा ना वेट एक मिनिट.
ओके इधी का रेडी 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 ना स्टार्ट इकडे 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 कॅमेरामध्ये स्टार्ट ना रेडी ओके जोर लाव या फायनली पोहोचलाय फायनली पोहोचला फायनली इकडे खूप सारी गर्दी झाली आणि जबरदस्त पब्लिक आले त्यामुळे आणि संध्याकाळचा टाइम होत आलाय त्यामुळे खूप पब्लिक त्यामुळे आम्हाला आता इकडे जागा भेटलं आम्ही आतमध्ये जाऊन एंट्री केले आणि खूप सारे दर्शन घेतलं कसं मंदिर आहे तुम्हाला मी दाखवलंय इकडे दगडामध्ये हे बनवण्यात आलेलं मंदिर आहे आणि खूप असं खूपसूरत असं मंदिर आहे तर तुम्ही इथे येऊन नक्की व्हिजिट करा तुम्हाला नक्की आवडेल तर हे मंदिर कसं वाटलं तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर तोपर्यंत थँक्यू धन्यवाद आणि आमच्या जेवढे पब्लिक आलेत त्यांना पण तुम्ही बघितलंय भेटलंय छोटी किती का पण आहे फोटो काढताय सर्व तर फायनली आम्ही सर्वांनी आतमध्ये जाऊन मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेतलंय बघू शकता मंदिर पाठीमागच्या साईडला खूप सुंदर असं इकडच्या मूर्ती वगैरे केलेल्या आहेत आणि इकडे खूप असं दगडामध्ये बनवण्यात आलेले आहे सर्व तर आम्हाला खूप मस्त वाटलं आमच्याबरोबर जेवढ्या मंडळी त्यांना मी जरा विचारतो त्यांना कसं वाटलं इकडे तुम्हाला कसं वाटलं हे मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यावरती काय काय वाटलं म्हणजे काय काय बघायला भेटलं तुम्हाला वैष्णोदेवीला आलो असा फील झाला वैष्णोदेवीला आलं सर अजून तुम्हाला दर्शन पूर्ण एकाच ठिकाणी तुम्हाला अष्टविनायकाचं दर्शन घेता आलं 108 ज्योतिर्लिंग पण बघायला भेटले म्हणजे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला या मंदिरामध्ये म्हणजे 108 ज्योतिर्लिंगाचं पण दर्शन भेटलं त्याचबरोबर अजून एक तुम्ही खास इकडे बघितलं तर पाठी बाहेरच्या साईडला शनिदेवांचं पण मूर्ती आहे परत हनुमानाची मूर्ती आहे आपण इकडे पण दर्शन घेतलेलं आणि इथून मग आतमध्ये सर्व देव आहेत एकाच ठिकाणी आपल्याला सर्व देवांचे दर्शन घेता येतो आपण आता इथून एंट्री केली इथून एंट्री केल्यानंतर आपल्याला फर्स्ट टाइम काय बघायला भेटलं 108 शिवलिंग पण आहे 108 शिवलिंग तर आहे आपण इथे वरती गेल्यानंतर आपल्याला पहिलं काय बघायला भेटलं शंकराची सगळ्यात मोठी मूर्ती मिळाली सर्वात मोठी मूर्ती बघायला भेटली ती 21 फुटाची ही मूर्ती आहे शंकराची ती आपल्याला बघायला भेटली एकदम या शहराच्या मध्येच आहे त्यामुळे आपल्याला समजून येत नाही लोकेशन मी आपल्याला व्हिडिओमध्ये मार्गामध्ये आहे हे मंदिर पण खूप सुंदर मंदिर आहे गुफेमध्ये आहे गुफेमध्ये तर खूप सुंदर अशी मूर्ती आहे तुला कसं वाटलं मग बघून कसं मंदिर कसं भारी वाटलं काय काय बघायला भेटलं तुम्हाला मंदिरामध्ये काय काय बघितलं तरी तू सर्व देव एकाच ठिकाणी बघायला भेटले ना अष्टविनायकाचं पण बघायला भेटलं अष्टविनायक केल्या तू गणपती बाप्पा बघायला भेटले ओके तर आपण इकडे सर्व देवांचं दर्शन एकाच ठिकाणी घेतलं तर बघू शकता हे मंदिर पूर्णपणे आहे तर मंडळी मी आतमध्ये गेलो आणि मंदिर कसं आहे तुम्हाला दाखवलंय तर हे मंदिर उल्हासनगर मध्ये येतो पण तसं बघायला गेलं ना तर विठ्ठलवाडी स्टेशन पासून वॉकिंग डिस्टन्स वरती आहे म्हणजे बघायला गेलं फक्त 10 मिनिट वॉकिंग डिस्टन्स वरती आहे तर मी लोकेशन आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकेनच तर तुम्ही त्या लोकेशन वरती येऊन इकडे व्हिजिट करू शकता खूप मस्त खूप छान असं मंदिर आहे तुम्हाला खूपच आवडेल आहे छोटंच पण गुफेमध्ये बनवण्यात आलेले आहे आणि दगडामध्ये सर्व केलेलं काम आहे त्याच्यामध्ये सर्व देवांच्या मूर्त्या वगैरे ठेवण्यात आल्या तर तुम्ही येऊन नक्की व्हिजिट करा तुम्हाला नक्की आवडेल आणि आपली एवढी सर्व मंडळी आहेत या टायमाला आपली फॅमिली फ्रेंड्स सर्व आलेत अजून आमच्या ग्रुपमध्ये मंडळी आहेत पण बाकीचे आले नाहीत ते सर्व या एवढे सर्व आहेत तर मजा आली एन्जॉय केलं तर आता आपला नेक्स्ट प्लॅन परत एक होणारच आहे त्याच्या आधी आपण बरेच प्लॅन केलेत त्याच्या आधी आम्ही खूप प्लॅन केलेत तर आता आम्ही नेक्स्ट प्लॅन पण करणार आहेत तर नवीन ब्लॉग अजून येतील तोपर्यंत हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अजून काय बोलणार तुम्ही काय बोलणार मग पब्लिकपर्यंत तर जाऊ द्या कमेंटमध्ये तर सांगितलंच पाहिजे की कशी वाटली इकडे ते मंदिर कसं वाटलं अप्रतिम मंदिर शिव विश्वधाम हे मंदिर आहे तर नक्की व्हिजिट करा तुम्हाला आवडेल येऊन नक्की बघा इकडे खूप छान मंदिर आहे तर तोपर्यंत बाय बाय भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय